चंपा चौक ते जालना रोड या विकास योजना रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। या रस्त्याचे मार्किंग करून बाधित मालमत्ता पाडण्याचे काम निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबलं होतं। आता ते पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे सुमारे 700 मालमत्ता यात बाधित होतील असं मानलं जातं। शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जालना रोडला येऊन मिळणाऱ्या विकास योजनेतील रस्त्यांची कामे करण्याचे महापालिका प्रशासनाने ठरवले। त्याचाच एक भाग म्हणून काही महिन्यांपूर्वी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन जवळ झेंडा चौकापर्यंतचा रस्ता अतिक्रमणने पाडून मोकळा केला। या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम देखील सुरू करण्यात आलं। त्यामुळे शिवाजीनगर झेंडा चौक ते जालना रोड असा पर्यायी रस्ता नागरिकांना वापरण्यासाठी मिळणार आहे। याचप्रमाणे जालना रोडला मिळणाऱ्या अन्य रस्त्यांची कामे देखील पालिकेकडून केली जाणार आहे। चंपा चौक ते जालना रोड हा रस्ता याच कामाचा भाग असल्याची माहिती मिळाली आहे। या रस्त्यात बाधित होणाऱ्या मालमत्तांचं मार्किंग करून त्या मालमत्तांवर कारवाई करण्याचे काम पालिकेने सुरू केलं होतं। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ते बंद पडलं। आता पुन्हा हे काम सुरू केले जाणार आहे। चंपा चौक ते जालना रोड दरम्यान किमान 700 मालमत्ता बाधित होतील असा अंदाज वर्तवला जातोय। बाधित होणाऱ्या मालमत्तांचा मालकी हक्क तपासून आवश्यक ती कारवाई देखील केली जाणार आहे। मार्किंगचं काम पूर्ण झाल्यावर बाधित मालमत्ता पाडण्याचे काम लगेचच सुरू केले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।